स्टार्ट. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात 1,500च्या आसपास महाविद्यालय आणि 50 ते 60 विद्यापीठ होती. आज घडीला देशात 55,000 महाविद्यालय आहेत आणि विद्यापीठांची संख्या सुमारे 1,500 इतकी आहे. याचाच अर्थ संख्यात्मक विकास झालेला आहे. परंतु स्वातंत्र्याच्या वेळी असणारी लोकसंख्या आणि आत्ताची भारताची लोकसंख्या यामध्ये प्रचंड अंतर आहे. प्रत्येकाला शिक्षणाच्या संधी देण्यासाठी हा संख्यात्मक विकास पुरेसा नाही. सध्याच्या उच्च शैक्षणिक क्षेत्रात भारताचा ग्रॉस 27% आहे. 2035 पर्यंत तो 50% करावयाचा आहे. यासाठी विविध प्रकारच्या संस्थात्मक संरचना हव्यात. गेल्या काही वर्षात क्रीडा क्षेत्रात केलेले बदल परिणामकारक ठरले. तसेच शिक्षणाच्या बाबतीत करावे लागेल. शिक्षण क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी अर्थसंकल्पातील शिक्षणासाठीची तरतूद वाढवावी लागेल. जपान, दक्षिण कोरिया याबरोबरच काही इस्लामिक देशांमध्येही आपल्या GDPच्या 6% भाग शिक्षण क्षेत्रासाठी खर्च केला जातो. भारताला हा खर्च किमान 4%वर न्यावा लागेल. परिच्छेद. आज आपल्याकडील बहुतांश महाविद्यालये, विद्यालये आणि विद्यापीठे ही प्रामुख्याने डिग्री अवॉर्डिंग किंवा पदव्या देणाऱ्या संरचना बनल्या आहेत. यात बदल करून ज्ञाननिर्मितीवर भर द्यावा लागेल. संशोधनावरही लक्ष केंद्रित करावे लागेल. नव्या शैक्षणिक धोरणात या दोन्हींचा अंतर्भाव आहे. परिच्छेद. लॅबमधील संशोधन लॅडपर्यंत नेल्याशिवाय किंवा जनरलमधील संशोधन जमिनीपर्यंत घेऊन गेल्याशिवाय त्याची उद्दिष्टपूर्ती होत नाही. त्या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकासावर सर्वाधिक भर आहे. पदवीच्या संरचनेमध्येही बदल करून 3 वर्षाची पदवी अभ्यासक्रमात 4थे वर्ष वाढवण्यात आले आहे. ते प्रामुख्याने संशोधनासाठी आहे. या काळात विद्यार्थ्यांकडून नवीन प्रकल्प करून घेतले जातील. इंटर्नशिप केली जाईल. एकंदरीत विद्यार्थ्याकडील संशोधन हे समाज उपयोगी कसे ठरेल या दृष्टीने याची आखणी करण्यात आली आहे. परिच्छेद. आज जगातील 1,000 उत्तम विद्यापीठाच्या यादीत भारतातील केवळ 20 ते 25 विद्यापीठांचा समावेश असतो. याचे कारण रिसर्च, नॉलेज क्रिएशन, एज्युकेशन, इंडस्ट्री यांच्यातील संवाद, विद्यार्थी संख्यानुसार शिक्षकांची संख्या या सर्वात आपण मागे आहोत. पाश्चिमात्य देशांप्रमाणे 20 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असे प्रमाण आपल्याकडे करता येणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर भारतातील 10% शैक्षणिक संस्थांचा वापर हा ज्ञाननिर्मिती व संशोधनासाठी करता येईल. या संस्थांसाठी भरीव आर्थिक तरतूद करून उत्कृष्ट संशोधन संस्था म्हणून त्याचा विकास करता येऊ शकेल. संशोधनात मूलतः रुची असणाऱ्यांना तिथे प्रवेश देता येईल आणि तेथे गुणवत्तापूर्ण संशोधन केले जाईल अशी संरचना करता येईल. परिच्छेद. विद्यार्थी, शिक्षक यांचे गुणोत्तर जागतिक निकषानुसार ठेवता येईल. तिथे उद्योग अनुकूल, उद्योग पुरस्कृत अभ्यासक्रम सुरू करता येतील. उर्वरितांपैकी 30 ते 40% संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातील. तेथे उद्योगांच्या मागणीनुसार, सेवा क्षेत्राच्या मागणीनुसार मनुष्यबळ निर्माण करता येईल. यानंतर ज्या संस्था बाकी राहतील तेथे लिबरल एज्युकेशन, आर्ट्स, ह्युमॅनिटीज यांच्या अनुषंगाने शिक्षणावर भर देता येईल. अशा प्रकारच्या वर्गीकरणातून जागतिक तोडीची संस्था निर्माण करता येतील.